अख्ख्या बारामतीने मला 241 मतांनी निवडून दिले. जे बॅलेटचं वोट होतं ते पण मला एकट्याला पडलेलं आहे आणि दोन अनव्हॅलिड झालेले आहेत. आणि 1 2 3 4 5 बूथवर मी लीडला आहे आणि ते 4 बूथला छोट्या लीडने होते. 2304 मतं मला पडाली, त्यांना 2063 पडली मतं. 241 मतांनी मी आणि सर्वसामान्य म्हणजे धनशक्ती, एका नावाची ताकद, बारामतीत वर्गणीला दादागिरी, लोकांना दादागिरी, हे सगळं मोडून सर्वसामान्य लोकांनी मला मतदान केलं. जेव्हा की माझा अर्धा खाटी गल्लीचा भाग 15 तोडला होता आणि मला सगळा नवीन भाग होता सकवाजीनगर, त्या एरियातल्या लोकांनी मला सगळ्यांनी साथ दिली. आयुष्यभर मला सगळ्या पत्रकार बांधवांनी साथ दिली, आता पण सगळ्यांनी साथ दिली. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. अजित पवारांचे कार्यकर्ते मी अजितदादाच आहे की, पण आता तुम्ही अपक्ष निवडून आलाय, कुणाकडे जाणार आहे? अजित पवारांकडे परत आता तर मी सगळ्या जनतेबरोबर आहे आणि सगळी जनताने जी सांगन ती मी करणार आहे. कारण कोणतरी दादाच्या कानात सारखं माझ्याबद्दल बोलायचं. मी 2001ला ऐका ना, मी 2001ला निवडून आलतो अजय दादांमुळं. 2007ला परत माझं रेसमध्ये तिकीट होतं की दादांच्या कानात कोणतरी काहीतरी बोलला, पडलाय तो टॉवर बरं का. आणि परत 2012ला कोणतरी दादाच्या कानात बोललं, परत ते टावर आता पडलेलं आहे बरं का. परत 17ला दादाच्या कानात कोणतरी काहीतरी बोललं. आता पण दादाच्या 12:30 वाजेपर्यंत माझं नाव होतं, परत दादाच्या कानात कोणतरी काहीतरी बोललं. पण शेवटी जनतेने मला सांगितलं की तुम्ही आता म्हणताय टावर पडला, कोणतरी कानात बोलतोय, असं असताना अजित पवारांनी तुम्हाला डावललं त्यांच्या सांगण्यावर. अहो, टावरकडं लिंबू येईन, माझ्याकडे भोलेनाथ आहे. भोलेनाथ साधा भोलेनाथ भस्मधारी, टावर लिंबूधारी. सगळं आजच होय. अहो, 5 वर्ष आता ते टॉवरचं खालचं फुटिंग काढायचंय आणि ते घालवायचंय. सर्व मतदारांचे खूप खूप धन्यवाद. दादाने मला सोडलंच नव्हतं, मी निवडून आलो असतो का? तुम्ही वेड आहेत का?